नमस्कार. श्री शिव महापुराण विद्येश्वर संहिता अध्याय 11 उत्तरार्ध. जपकाळात मकारांत प्रणवाचा म्हणजे ओमचा जप केल्याने मन शुद्ध होते. मानसिक अर्थात मनोमन जप करणे, उपांशु अर्थात वैखरीने स्वतःला ऐकू येईल एवढ्याच आवाजात जप करणे हे जपसाधनेचे प्रकार होत. नाद आणि बिंदूने युक्त प्रणवोच्चाराला विद्वज्जन समान प्रणव म्हणतात. प्रणवाचा जप कोणत्याही प्रकाराने केला तरी एकाग्रता व भक्तिभाव या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या साधकाला शांती स्वरूप मोक्ष प्रदान करतात. पंचाक्षरी मंत्राचा नित्य नियमाने 10,000 जप करावा अथवा आपल्या शक्तीनुसार दोन्ही संध्यासमयी 1,000 जप करावा. या उपासनेने शिवपदाची प्राप्ती होते. ब्राह्मणांसाठी प्रणवयुक्त पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय अतिशय फलदायक असतो. कलशाने केलेले स्नान, मंत्रांची दीक्षा, मातृकांचा न्यास, सत्याचे अंतःकरण पवित्र झालेला मनुष्य, ब्राह्मण आणि ज्ञानसंपन्न गुरु या सर्वांना उत्तम मानण्यात आलेले आहे. मंत्रांमध्ये प्रणव आणि शिवपंचाक्षर मंत्र श्रेष्ठ मानले जातात. ब्राह्मणांनी नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. अन्य वर्णाच्या लोकांनी शिवाय नमः याप्रमाणे मंत्र जप करावा. स्त्रियांसाठी काही ठिकाणी नमोंत उच्चारणाचे विधान आहे, अर्थात त्यांनी शिवाय नमः याप्रमाणे जप करावा. काही ऋषींनी ब्राह्मणांच्या स्त्रियांसाठी नमः पूर्वक शिवाय जपाची अनुमती दिलेली आहे, म्हणून त्यांनी नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. पंचाक्षरी मंत्राचा 5 कोटी जप केल्याने मनुष्य सदाशिवा समान होतो. 1, 2, 3 किंवा 4 कोटी जप केल्याने अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि महेश्वर यांचे पद प्राप्त होते. शिवपंचाक्षरी मंत्राचे पुरश्चरण केल्याने शिवलोक प्राप्त होते. इथे टीप दिलेली आहे. मंत्रामध्ये जेवढी अक्षरे असतात तेवढे लक्ष जप करावेत. त्यांच्या दशांश संख्येत हवन करावे. हवनाच्या दशांश संख्येत तर्पण करावे. तर्पणाच्या दशांश संख्येत मार्जन करावे. मार्जनाच्या दशांश संख्येत ब्राह्मणांना भोजन द्यावे. जपा व्यतिरिक्त अन्य विधी करणे शक्य नसेल तर त्याऐवजी मंत्र जप करून ती संख्या पूर्ण करावी. शिवपंचाक्षरी मंत्राचा 5,55,555 इतका जप झाल्यावर एक पुरश्चरण होते. आधिकस्य आधिकम फलम या वचनानुसार उपासकाकडून जेवढी अधिक पुरश्चरणे होतील तेवढा त्याला अधिक लाभ होईल. शिवपंचाक्षरी मंत्राचा प्रतिदिनी 1,000 जप करून 1,000 दिवसांमध्ये 10 लाख जप करावा. या अवधीत ब्राह्मणाला नित्य भोजन द्यावे. या उपासनेने अभिष्ट कार्ये सिद्धीस जातात. गायत्री मंत्र ही मोक्षदायक आहे. ब्राह्मणाने प्रतिदिनी प्रातः समयी या मंत्राचा 1,008 वेळा जप करावा. या उपासनेने गायत्री शिवपद प्रदान करणारी होते. वेद मंत्रांचे आणि वैदिक सूक्तांचेही नित्य पठण करावे. मनुष्याने सिद्ध मंत्राचा किंवा गुरुपदिष्ट मंत्राचा नित्य जप करावा. सामर्थ्यानुसार अधिकाधिक जप करावा. त्या मंत्रांची पुरश्चरणे केल्याने मोक्ष प्राप्ती होते. ज्यांना गुरुमंत्राची प्राप्ती झाली नसेल त्यांनी शिवजींनाच आपले गुरु मानावे आणि त्यांनी जगकल्याणार्थ उपदेशलेल्या प्रणवाचा नित्य 1,000 जप करावा. स्वतःला प्रिय असलेल्या मंत्राचाही जप करावा. या नित्य आराधनेने त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात.
शिवप्रभूंची सेवा म्हणून शिवमंदिरात झाडलोट करणे, स्वच्छता राखणे, शिवालयाच्या परिसरात फुलझाडे लावणे ही सर्व पुण्यकर्मे आहेत. अशा सेवाभावी भक्ताला शिवकृपेने मोक्ष प्राप्त होतो. काशी हे प्राचीन शिवपीठ आहे. ते भगवान शंकरांचे अतिप्रिय क्षेत्र आहे. तेथे राहणाऱ्या सर्व जीवांना शिवप्रसादाने भोग आणि मोक्ष या दोन्हीची प्राप्ती होते. जाणत्या मनुष्याने तेथे आमरण निवास करावा. त्या पुण्यक्षेत्री असलेल्या विहिरी, तलाव, कुंडे ही सर्व स्थाने तीर्थरूप आहेत. तेथे स्नान, दान आणि जप अनुष्ठान केल्याने मनुष्य मोक्षाचा अधिकारी होतो. भारतवर्षात अनेक सुप्रसिद्ध शिवक्षेत्रे आहेत, जेथे आपल्या पितरांसाठी श्राद्ध, पिंडदान, तर्पण, ब्राह्मण भोजन व यथाशक्ती दानधर्म केल्याने त्यांचा उद्धार होतो. ही पुण्यकर्मे करणारा मनुष्यही पापमुक्त होऊन शिवलोकी जातो. ज्यांना शिवक्षेत्री कायमचे राहता येणे शक्य नाही, त्यांनी त्या ठिकाणी कमीत कमी 1, 3, 5 किंवा 7 रात्री निवास करावा. लोकांनी आपापल्या वर्णाश्रम धर्मांना अनुसरून कर्तव्य कर्मे करावेत. सदाचाराने राहावे. ही सर्व कर्मे पुण्यवृद्धी करणारी आणि मोक्षदायक आहेत. सकाम पुण्यकर्मे केल्याने इष्टफलाची लवकर प्राप्ती होते. निष्काम भावनेने सत्कर्म करणे, परोपकार करणे हा कर्मयोग आहे. या योगाने अभिष्ट फलप्राप्ती आणि मोक्ष या दोन्हींची प्राप्ती होते. दिवसाचे मुख्य 3 विभाग आहेत: प्रातःकाल, मध्यान्हकाल आणि सायंकाल. प्रातः समयी रोजची शास्त्रविहित कर्मे करावीत. मध्यान्ह समयी सकाम कर्मे आणि सायंकाळी शांती कर्मे करावीत. रात्रीचे 4 प्रहर असतात. त्यातील मधल्या 2 प्रहरांच्या कालावधीला निशिथ काल म्हणतात. यावेळी शिवपूजा केल्याने अभिष्ट फलप्राप्ती होते. कलियुगात उत्तम कर्माच्या आचरणानेच मनोवंचित कार्यसिद्धी होते. जो मनुष्य 3ही काळी आपल्या वर्णश्रम धर्मानुसार कर्माचरण करतो, सदाचारी राहून शिवभक्ती करतो, पापांना घाबरतो आणि दुष्कृत्यांपासून दूर पळतो, त्याला त्याच्या कर्माचे समस्त पुण्यफल प्राप्त होते. त्याचे इहपर कल्याण होते. ऋषीजन सूतांना म्हणाले, महात्मन, तुमच्या मुखातून निरूपण ऐकताना मन अगदी शांत होते. श्रवणेंद्रिये तृप्त होतात. हे मुने, या भूलोकी अशी कोणती पुण्यक्षेत्रे आहेत ज्यांचा आश्रय घेतल्याने स्त्री पुरुष सर्वांनाच शिवपदाची प्राप्ती होते. अध्याय 11 संपूर्ण.